है तैयार हम असा नारा देत काँग्रेसच्या 139 वर्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं काँग्रेसनं आज महाराष्ट्रापासून लोकसभेचं रणशिंग फुंकलं। काही दिवसातच दिल्लीमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरेल असंही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट केलंय। अगोदरच महाराष्ट्रातनं भाजपसाठी अडचणी वाढल्या असल्याचं सांगण्यात येतंय। त्यातच काँग्रेसने महाराष्ट्रातनं 13 जागा जिंकण्याची आखणी केली आहे। पण या जागा नेमक्या कोणत्या असतील आणि काँग्रेसने या जागांवरती कशी फिल्डिंग लावली आहे हेच या व्हिडिओतनं पाहूयात। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। काँग्रेसच्या रडारवर असलेली पहिली जागा आहे ती सांगली लोकसभेची। सांगली लोकसभा हा खरं तर काँग्रेसचा बालेकिल्ला। अगदी जनता पक्षाच्या वाऱ्यात सुद्धा काँग्रेसने ही जागा आपल्याकडे राखली होती। पण काँग्रेसवरती पहिल्यांदा ही जागा गमावण्याची वेळ आली ती 2014 साली। 2014 साली वसंतदादा घराण्याकडून ही जागा भाजपकडे गेली। 2019 साली मात्र भाजपची ही जागा अडचणीत असल्याचं बोललं गेलं। काँग्रेस ही जागा एक हाती जिंकू शकतं अशी शक्यता देखील वाढली होती। मात्र आपली हक्काची जागा स्वाभिमानीला देण्याची घोडचूक काँग्रेसने केली। विशाल पाटलांनी स्वाभिमानीच्या तिकिटावरती निवडणूक लढवली। नवं चिन्ह, त्यातही वंचित मार्फत पडळकरांनी निर्माण केलेली तिरंगी लढत। अशातही काँग्रेसच्या विशाल पाटलांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवत तब्बल 3,44,000 मतं घेतली होती। मात्र त्याच वेळी गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून 3 लाख मतं घेत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांचा सलग दुसऱ्यांदा खासदार होण्याचा मार्ग मोकळा केला होता। पण 5 वर्षांनंतर आता परिस्थिती संपूर्ण वेगळी आहे। गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं वंचितची ताकद आता सांगलीमध्ये जवळपास नसल्याचं जमाय। भाजपला मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचं देखील सांगितलं जातंय। त्याच वेळी काँग्रेसकडे विशाल पाटील आणि विश्वजित कदम असे 2 सक्षम पर्याय सुद्धा आहेत। भाजपकडे मात्र संजय काका पाटील नसतील तर कोण असा पर्याय सुद्धा नाहीये। थोडक्यात यावेळी विशाल पाटील यांचं पारडं निश्चितपणे अधिक तगडं असणार आहे। फक्त गतवेळीप्रमाणे हातची जागा न घालवण्याची प्रमुख जबाबदारी ही काँग्रेसच्या कार्यकारिणीची असणार आहे। काँग्रेसच्या रडारवर असणारी दुसरी जागा आहे ती मुंबई दक्षिण मध्य लोकसभेची। मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातनं सध्या शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले राहुल शेवाळे 14 आणि 19 या सलग 2 टर्म मध्ये निवडून आलेले आहेत। मात्र या दोन्ही टर्म मध्ये काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांनी 2.5 लाखांपेक्षा जास्त मतं या मतदारसंघातनं घेतलेली। तर 2009 मध्ये याच मतदारसंघातनं एकनाथ गायकवाड हे खासदार म्हणून निवडून आले होते। या मतदारसंघातली सध्याची काँग्रेसची स्थिती पाहायची झाली तर एकनाथ गायकवाड सध्या हयात नसले तरी धारावी विधानसभेतनं सलग 4 टर्म आमदार राहिलेल्या एकनाथ गायकवाडांच्या कन्या वर्षा गायकवाड यांच्या रूपानं काँग्रेसकडे एक तगडा उमेदवार आहे। वर्षा गायकवाड महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्री सुद्धा होत्या। त्याचबरोबर मतदारसंघात असलेला 8% दलित मतदार आणि 19% मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिलेला आहे। त्यातच दलित आणि मराठी चेहरा ही वर्षा गायकवाड यांची ओळख सुद्धा महत्वाची ठरू शकते। मतदारसंघातल्या 6 विधानसभांपैकी 3 मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उभं राहणं हे वर्षा गायकवाड यांची ताकद कित्येक पटीने वाढवणार आहे। अजून एक गोष्ट म्हणजे ठाकरे गटाकडे सुद्धा वर्षा गायकवाड यांच्या तोडीचा उमेदवार नाहीये। त्यामुळे मुंबईतल्या ज्या जागा ठाकरे गटाला काँग्रेसला द्याव्या लागणार आहेत त्यामध्ये मुंबई दक्षिण मध्यचा समावेश असण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे। ठाकरेंनी जागा सोडणं, शिवसेनेचा पारंपरिक मतदार काँग्रेस सोबत येणं आणि धारावीचा विषय चर्चेत येणं या गोष्टी निश्चितपणे वर्षा गायकवाड यांची दावेदारी वाढवताना दिसतात। काँग्रेसच्या रडारवरचा तिसरा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो मुंबई दक्षिणचा। मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातनं ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे 2014 आणि 2019 असे 2 टर्म खासदार राहिले आहेत। मात्र त्याच वेळी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांनी या दोन्ही वेळेला सरासरी 3 लाख इतकी मतं घेतली होती। 9 आणि 4 या दोन्ही वेळेला मिलिंद देवरा या मतदारसंघातनं खासदार सुद्धा होते। तर मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे 1980 पासून या मतदारसंघातनं उभे राहिलेले आले होते। भारतातील सर्वात उच्चभ्रू मतदारसंघांपैकी एक म्हणून मुंबई दक्षिणचा मतदारसंघ ओळखला जातो। या मतदारसंघाला उद्योगपती आणि त्यांचे मुरली देवरा यांच्या माध्यमातून काँग्रेसची असलेली जवळीक यासाठी हा मतदारसंघ काँग्रेससाठी अत्यंत महत्वाचा आहे। 2019च्या लोकसभेला स्वतः मुकेश अंबानी यांनी जाहीरपणे मिलिंद देवरा यांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं। उच्चभ्रू मतदारांवर असलेली पकड ही देवरा कुटुंबियांची या मतदारसंघातली ताकद राहिलेली आहे। त्यासोबतच मतदारसंघातील 21% मुस्लिम मतदान आणि मुंबादेवीचे 3 टर्म आमदार अमीन पटेल यांच्यामुळे मिळणारा एक गठ्ठा बोहरा मुस्लिम मतं ही सुद्धा काँग्रेसची या मतदारसंघातली निश्चितपणे ताकद राहिलेली आहे। मात्र त्याच वेळी आदित्य ठाकरे यांना पकडून विधानसभेचे 2 आणि विधान परिषदेचे 2 असे 4 आमदार या मतदारसंघात असल्यानं ठाकरे गट सहजासहजी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडेल का यावरती प्रश्नचिन्ह आहे।
जर काँग्रेसला हा मतदारसंघ सुटला तर मात्र काँग्रेसचा उमेदवार निवडून आणणं हे ठाकरे गटासाठी सुद्धा प्रतिष्ठेचं असणार आहे. त्यामुळे सध्या तरी दक्षिण मुंबईतनं मिलिंद देवरा यांची उमेदवारी आणि त्यांची काँग्रेसकडून लोकसभेवर जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे असं सांगितलं जात आहे. काँग्रेसच्या रडारवर असणारा चौथा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो नंदुरबारचा. हा मतदारसंघ 2014 पर्यंत देशभरातला काँग्रेसचा गड म्हणून जे ओळखले जात होते त्यातला एक नंदुरबार सुद्धा होता. 1952 पासून सलगपणे काँग्रेसचा खासदार नंदुरबार मधून निवडून येत होता. मात्र 14 मध्ये हिना गावित यांनी सलग 9 वेळा काँग्रेसचे खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव केला आणि काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला. 2019 मध्ये या मतदारसंघातनं काँग्रेसकडून केसी पाडवी हे उभे राहिले होते. मात्र त्यांचा देखील हिना गावित यांनी पराभव केला. पण त्याच वेळी केसी पाडवी यांनी तब्बल या मतदारसंघातनं 5,43,000 मतं घेतली होती. महत्वाचं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्येष्ठ नेते आमदार अमरीश पटेल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार माणिकराव गावित, त्यांचे पुत्र भरत गावित, शहादातनं दीपक पाटील या नेत्यांनी काँग्रेसची साथ ही सोडली होती. तरी सुद्धा पाडवी यांनी एकट्याने किल्ला लढवत हे मतदान घेतलं होतं. त्यानंतर केसी पाडवी यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा मिळालं होतं. त्यामुळे येत्या 24च्या निवडणुकीत अक्कलकुवा मतदारसंघातनं सलग 7 वेळा आमदार राहिलेले केसी पाडवी हे काँग्रेसकडून पुन्हा उभे राहू शकतात आणि नंदुरबार काँग्रेसकडे पुन्हा खेचून आणतील असं देखील बोललं जाते. महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची सुद्धा या मतदारसंघात ताकद आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून केसी पाडवी यांची बाजू सरस असल्याचं जाणकार सांगतात. काँग्रेसच्या रडारवर असलेला 5वा मतदारसंघ आहे तो म्हणजे यवतमाळ वाशिमचा. यवतमाळ वाशिम मतदारसंघातनं सध्या शिंदे गटात गेलेल्या भावना गवळी या सलग 3 वेळा निवडून आलेल्या आहेत. मात्र या तिन्ही वेळेला काँग्रेसच्या उमेदवारांनी भावना गवळी यांना टफ फाईट दिल्याचं दिसतं. 2019च्या लोकसभेला सुद्धा काँग्रेस उमेदवार माणिकराव ठाकरे यांनी 4.25 लाख मतं या मतदारसंघातनं घेतली होती. त्यानंतर आता भावना गवळी यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मात्र मतदारसंघातली राजकीय गणितं काँग्रेसच्या बाजूने फिरू शकतात असं सांगितलं जातंय. भावना गवळी यांच्या विरोधात 3 टर्मची अँटी इन्कम्बन्सी होतीच, त्यात आता बंडखोरीची भर पडलीय. त्यासोबतच बंजारा समाजाच्या 1 गठ्ठा मतांची सोय करणारे दिग्रस आमदार संजय राठोड यांच्या लोकप्रियतेत सुद्धा घट झालेली आहे. मात्र त्याच वेळी माणिकराव ठाकरे यांना केंद्रीय पातळीवरून बळ मिळत असून त्यांनी काँग्रेसच्या तेलंगणा प्रभारीपदी केलेली कामगिरी ही दखलपात्र ठरली आहे. तर मतदारसंघातले काँग्रेसचे मोठे नेते शिवाजीराव मोघे यांची अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते सुद्धा या मतदारसंघात पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्यामुळेच माणिकराव ठाकरे यांना मिळणारी कुणबी समाजाची मतं, काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला 15% दलित मतदार आणि शिवाजीराव मोघे यांच्यामुळे काँग्रेसकडे वळणारा राळेगाव आदिवासी पट्ट्यातला 13% आदिवासी मतदार, या सगळ्यामुळे काँग्रेस उमेदवार म्हणून माणिकराव ठाकरे हे पुन्हा एकदा प्रबळ उमेदवार ठरतील असं सांगितलं जातंय. तर ठाकरे गटाला विधानसभेच्या जागा सोडून लोकसभेच्या जागेची काँग्रेस सेटलमेंट करू शकतं असा अंदाज देखील बांधला जातोय. हे सेटलमेंट जर यशस्वी झालं तर ठाकरे गटात गेलेले बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज, माजी मंत्री सुनील देशमुख यांची साथ सुद्धा काँग्रेसला मिळू शकते. त्यामुळे सध्या यवतमाळच्या मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात एकही काँग्रेस आमदार नसला तरी 24 मध्ये या मतदारसंघातनं काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता ही सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसच्या रडारवर असलेला 6वा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूरचा. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा तसा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 4 ते 14 असे 3 टर्म खासदार राहिलेले हंसराज अहिर हे केंद्रात मंत्री सुद्धा झाले होते. मात्र 2019 मध्ये शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांनी अहिर यांचा धक्कादायकरित्या पराभव केला. मात्र बाळू धानोरकर यांच्या मृत्यू पश्चात जिल्ह्यातली राजकीय समीकरणं ही पुन्हा बदललेली आहेत. काँग्रेसमध्ये आमदार विजय वडेट्टीवार, आमदार सुभाष धोटे, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर आणि माजी खासदार नरेश पुगलिया असे 3 गट सक्रिय होते. मात्र धानोरकर यांच्या मृत्यूनंतर जर पोटनिवडणूक झाली असती तर हे तिन्ही गट एकत्र आले असते आणि धानोरकर यांच्यानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीचा काँग्रेसला फायदा झाला असता असं बोललं जात होतं. या जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे असे काँग्रेसचे 3 आमदार आहेत. मात्र त्याच वेळी भाजपकडून सुधीर मुनगंटीवार किंवा हंसराज अहिर या दोघांपैकी एक तुल्यबळ उमेदवार दिला जाण्याची शक्यता असल्यानं काँग्रेसला चंद्रपूरची सीट राखण्यासाठी चांगलेच तगडे प्रयत्न करावे लागणार आहेत. तरी सुद्धा या जागेवरती पुन्हा एकदा काँग्रेस डाव मारेल असं बोललं जाते. काँग्रेसच्या रडारवर असलेला 7वा मतदारसंघ आहे तो म्हणजे कोल्हापूरच्या लोकसभेचा.
यंदा काँग्रेस कोल्हापूरच्या जागेवरती दावा सांगण्याची जोरदार शक्यता आहे. 2014 मध्ये इथनं राष्ट्रवादीकडून धनंजय महाडिक निवडून आलेले. त्यांच्या विजयात काँग्रेसच्या सतेज पाटलांचा मोठा वाटा होता. तसंच 2019चं शिवसेनेचे संजय मंडलिक निवडून आलेले, त्यातही आमचं ठरलंयच्या माध्यमातून सतेज पाटलांनी महत्वाची भूमिका बजावली होती. सतेज पाटलांना मिळणारं बळ पाहता ते कोल्हापूरची जागा निश्चितपणे प्रतिष्ठेची करतील. दुसरीकडे ठाकरे गट आणि शरद पवार गट या दोन्ही नेत्यांकडे सक्षम उमेदवार नसल्याचा फायदा इथे बंटी पाटलांना मिळू शकतो. काँग्रेसकडून सध्या तरी बाजीराव खाडेंची दावेदारी सक्षम समजली जाते. त्यांना PN पाटील आणि सतेज पाटील या दोन्ही गटांचं बळ देऊन निवडून आणता येऊ शकतं, अशी शक्यता सध्या कोल्हापूर बाबतीत सांगण्यात येते. काँग्रेसच्या रडारवर असलेला 8वा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो सोलापूरचा. 19च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामींनी 5,24,985 मतं घेतली, तर काँग्रेसच्या सुशील कुमार शिंदेंना 3,66,377 मतं मिळाली. या निवडणुकीत निर्णायक फॅक्टर ठरला तो वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचा. प्रकाश आंबेडकरांना 1,70,000 इतकी मतं मिळालेली. त्यामुळे सुशील कुमार शिंदेंचा पराभव झाला असं देखील बोललं गेलं. 24ला जर महाविकास आघाडीने आंबेडकरांना अकोल्याची जागा दिली आणि सोलापूरची जागा काँग्रेसकडे आली तर सोलापूर काँग्रेस जिंकू शकतं अशी शक्यता वर्तवण्यात येते. परंतु गेल्या निवडणुकीत ही माझी शेवटची निवडणूक असं म्हणणारे सुशील कुमार शिंदे यंदाची निवडणूक लढवतील की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते. काँग्रेसच्या हायकमांडकडून सोलापूरची लोकसभा सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी लढवावी अशी सूचना आल्याची माहिती मिळते. SC प्रवर्गासाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या तोडीचा कोणाकडेच उमेदवार नाहीये. त्यामुळे प्रणिती शिंदेच्या विरोधात नवख्या राम सातपुतेंना उमेदवारी दिली तर उलट भाजपच इथं अडचणीत येऊ शकतं. काँग्रेसच्या रडारवर असलेला 9वा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो अमरावतीचा. अमरावती लोकसभा हा मतदारसंघ पूर्वीपासूनच काँग्रेसच्या ताब्यात होता, पण नंतर 2009 आणि 14 मध्ये शिवसेना आणि 19 मध्ये राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तिथं अपक्ष नवनीत राणा या खासदार झाल्या. पण खासदार झाल्यानंतर नवनीत राणा यांनी प्रत्यक्षात भाजपलाच पाठिंबा दिला असं पाहायला मिळालं. सध्या 2024 मध्ये काँग्रेसच्या निशाण्यावर असलेल्या प्रमुख जागांमध्ये अमरावतीची जागा आहे. अमरावतीत काँग्रेसचे 3 आमदार आहेत, प्रहारचे 2 आणि अपक्ष 1 आमदार आहे. त्यामुळे बाकी कोणत्याही मोठ्या पक्षाची ताकद नसणारा अमरावती हा आम्हालाच मिळायला हवा असा काँग्रेसचा आग्रह आहे. ही जागा राखीव असल्यानं काँग्रेसकडून दर्यापूरचे बळवंत वानखेडे यांनाच तिकीट मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय. अमरावतीत भाजप सेनेपुढे मोठी अडचण आहे ती उमेदवारी देण्याची. शिंदे गटातले आनंदराव अडसूळ आहेत, नवनीत राणा सुद्धा आहेत. त्यामुळे शिंदे भाजपमध्ये असणाऱ्या इच्छुकांच्या गर्दीचा फायदा हा काँग्रेसला होऊ शकतो. अमरावतीमध्ये काँग्रेसची ताकद पाहता यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप यांच्यावरती उमेदवार निवडून आणण्याची प्रमुख जबाबदारी असणार आहे. काँग्रेसच्या निशाण्यावर असलेला 10वा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेडचा. 2019ला काँग्रेसला सगळ्यात मोठा फटका बसला तो नांदेड लोकसभा मतदारसंघात. नांदेडमधून भाजपकडून प्रतापराव चिखलीकर होते तर काँग्रेसकडून अशोक चव्हाण. चिखलीकर हे 40,000च्या मताधिक्याने निवडून आले. काँग्रेसची जागा इथं जाण्याला वंचित फॅक्टरच कारणीभूत ठरला होता, कारण वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांना 1,66,196 मतं होती. म्हणजे भाजप विरोधी मतं जी परंपरागत काँग्रेसला मिळत होती ती वंचितनं आपल्याकडे खेचली. याचाच फटका चव्हाणांना बसला आणि त्यांचा पराभव झाला. नांदेड हे सुरुवातीपासूनच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपात नांदेडची जागा काँग्रेसच्याच वाट्याला जाणार हे फिक्स आहे. नांदेडमधून यावेळी अशोक चव्हाण हे उमेदवार असतील तर त्यांचं पारडं निश्चितपणे जड ठरू शकतं. काँग्रेसच्या निशाण्यावर असलेला 11वा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूरचा. माधवणे, जांबुवंतराव धोटे ते दत्ता मेघे या नेत्यांमुळे नागपूरवरती काँग्रेसचं वर्चस्व अबाधित होतं. मात्र त्यानंतरच्या काळात नागपूर म्हणजे भाजपचा बालेकिल्ला झाला. संघाच्या कार्यालयामुळे भाजपसाठी नागपूरचं स्थान फार मोठं आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे मोठे नेते नागपुरातनं येतात. 14 आणि 19ला नितीन गडकरी इथनं खासदार झाले. मात्र त्यांनी अनेकदा राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे ते पुढची लोकसभा लढवतील का याबाबत शंका आहे. इथं दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या नाना पटोलेंना 4,44,000 मतं मिळाली होती. त्यामुळे पटोलेंनी त्यांना दिलेली टफ फाईट महाराष्ट्राने पाहिली आहे. दुसरीकडे नागपूर पदवीधर मतदारसंघात मिळालेलं यश ही काँग्रेससाठी जमेची बाजू आहे. नागपुरात आता काँग्रेसचे 2 आणि भाजपचे 4 आमदार आहेत. जागा वाटपात ही जागा काँग्रेसकडे नितीन राऊत, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले अशा नेत्यांची फौजच असणार आहे. काँग्रेसला फक्त या मतदारसंघात गटबाजी शांत करून एक सक्षम उमेदवार द्यावा लागणार आहे. आणि सध्या
काँग्रेस तेच करताना दिसतीये. काँग्रेसच्या रडारवर असणारा 12वा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे रामटेकचा. रामटेकच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर सध्याचे इथले खासदार कृपाल तुमाणे हे शिंदेच्या शिवसेनेत गेलेत. या निवडणुकीत मुकुल वासनिक यांना काँग्रेसकडून संधी दिली जाऊ शकते. 2009 मध्ये मुकुल वासनिक यांनी लोकसभेची निवडणूक लढवत रामटेकची जागा ही जिंकून आणली होती. त्यामुळे त्यांचं नाव या निवडणुकीत प्रामुख्याने पुढे येते. दुसरीकडे काँग्रेसकडून किशोर गजभिये यांचं नाव देखील चर्चेत आहे. मागच्या निवडणुकीत गजभिये हे दुसऱ्या क्रमांकावर होते. कृपाल तुमाणे यांना 5,97,000 आसपास मतं होती तर गजभिये यांना 4,70,343 मतं होती. या मतदारसंघावर काँग्रेसचा चांगलाच होल्ड आहे. इथं 3 काँग्रेसचे, 2 भाजपचे, 1 राष्ट्रवादी आणि 1 अपक्ष आमदार आहे. विशेषतः सुनील केदार, अनिल देशमुख या दोन्ही नेत्यांचे या मतदारसंघात येणं हे महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार आहे. कृपाल तुमाणे हे शिंदे गटात गेल्यानं रामटेकमध्ये दुसरा तुल्यबळ उमेदवार हा ठाकरे गटाकडे नाहीये. म्हणूनच काँग्रेसच्या निशाण्यावर असणाऱ्या प्रमुख जागांमध्ये रामटेकचा नंबर हा निश्चितपणे लागतो. काँग्रेसच्या रडारवर असणारा 13वा आणि शेवटचा लोकसभेचा मतदारसंघ आहे तो म्हणजे लातूर लोकसभेचा. लातूर लोकसभा मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघानुसार रचना पाहिली तर महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी ही सगळ्यात सोपी सीट असू शकते असं म्हणता येतं. मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2 राष्ट्रवादीकडे आहेत, 2 काँग्रेसकडे. असे 4 आमदार महाविकास आघाडीचे आहेत तर भाजपचा केवळ 1च आमदार आहे. मात्र हा मतदारसंघ एससी साठी राखीव असल्यानं सक्षम उमेदवार शोधण्यासाठी सगळ्याच पक्षांची दमछाक होताना दिसतेय. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा इथं अगदी सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे. मधल्या काळामध्ये धीरज आणि अमित देशमुख हे देशमुख बंधू भाजपच्या जवळ जात आहेत असं बोललं जात होतं. मात्र भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि देशमुख यांच्यामध्ये मधल्या काळात झालेल्या वादानंतर आता 2024 मध्ये काँग्रेसचा खासदार निवडून आणणं हे देशमुख बंधूंसाठी प्रतिष्ठेचं आणि महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर एकाच घरात 2 आमदारकीची तिकीटं देणं काँग्रेसला फायद्याचं आहे हे देखील देशमुख बंधूंना काँग्रेस खासदाराला लोकसभेत निवडून आणून सिद्ध करावं लागणार आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडीशी युती झाली तर मतदारसंघातील 20% एससी मतदान आणि 12% मुस्लिम मतदान काँग्रेस उमेदवाराचा विजय अजूनच सोपा करू शकतं. एकूणच काय तर या 13 जागांवरती काँग्रेस सध्या तरी तयारी करते आणि जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करते असं चित्र दिसतंय. तुम्हाला काय वाटतं? काँग्रेस 2024च्या लोकसभेला महाराष्ट्रात 2 आकडी खासदार निवडून आणू शकेल का? किती जागांवरती काँग्रेसचा क्लेम असेल? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशा सविस्तर व्हिडिओसाठी बोलभिडूचा YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.